हे गाईज वेलकम बॅक टू प्रणवित आर्ट ब्लॉग्स आणि राम राम सगळ्याला. तर चला मग शेताकडे निघालो आता दुपारी मामाची भाकरी. चला तर गाईज हे बघा हो काय हे गावातले मामाच्या मंदिर आहेत. इकडं महादेवाचं आणि इकडं रोकडोबाचं आहे. गाईज काल येऊ दिलं नव्हते मामानं आणि आज म्हणले जा घेऊन म्हणले आणि निघालाय सोबत हो का डबा दाखवून हो का मामाचा डबा घेऊन चालला शेताकडं. तर चला तर हॅलो गाईज, आता घालायला म्हणून टोपी घेतली हो का. हॅलो गाईज, माझं नाव आयुष आहे. मी आज म्हणून मी खूप आनंदात आहे. प्रणव भैयामुळे मला शेताला यायला भेटलंय म्हणून मी खूप आनंदात आहे. म्हणून प्रणव भैया इथं परीक्षाला आले म्हणून इथं आल्या नंतर मला बी खूप आनंद झाला. हे ब्लॉग बनवणार आहे तर भेटू काही. तर गाईज पहिल्या सुरूच कॅमेऱ्यामध्ये बोलायला ना जरा घाबरायले, म्हणजे बोलाय जरा भ्यायले. पण बोलायला असंच पुढे जर चलून जर तेच त्याला जर करू वाटलं तर त्यानं पण करेल. चांगला प्रयत्न करायला त्यानं पण. तर चला मग पुढे जाऊन भेटू, शेतात चाललो आता. तर गाईज मामा इथंच येतो म्हणले तर, कारण इथं तुरीचे तीन भारी गोळा करायचे म्हणून मग थांबू इथंच जेवण पण करायचे. आणि मामासोबत सकाळी डबा आणलेत मामानी, मग जेवण त्यानं करू आणि डबा त्यानं हे म्हणजे तुरीचे भारी त्यानं निघून ठेवू. चला तर काहीच मामानं डबा त्यानं आणलेत आणि आता इथं जेवण करायचे बसून आणि मग तुरीचे भारी न्यायचे आलेत मामा. तर चला तर मग जेवण त्यानं करून भेटू. हो का चाललो जेवायला आता. तर गाईज हो का आयुष्य आता देवाला म्हणून हो का फुलं तोडाले इथले त्या बारक्या मामाच्या शेतातले आहेत हो का. तर चला मग फुलं तीन घेऊन जाऊ. तिकडं कोट्याकडे जायचे म्हणला, घेऊन जातो मग ह्याला बी. चला आता दुसऱ्याच्या शेतातले ढाळे उपसून आणला खायला हो का. आणि जरा ह्याला मजा चकवण्यासाठी पळत आलतो थोडं पुढे. इकडं बघ. तर गाईज आलो शेतात आणि बाजूवर बसलो हो का. आणि कसा नमुना आहे हो का बघा, दुसऱ्याच्या शेतातून ढाळे चुरून आणते काही पण करते हो का. तर गाईज आता झोप झाली आणि इथं मामाच्या शेतात थोडं नांगरायला ट्रॅक्टर आले, तर तिकडं चालाव. तर चला तेच हो का ऊस खायचे म्हणला भाऊनं आणि आता खायला हो का. इकडं बघ पारसं तोंड घेऊन आता ऊस खायला हो का. आणि ट्रॅक्टर तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखव. तर गाईज बघा इथं आता मामाच्या शेतात ट्रॅक्टर आले नांगरटीला आणि हे म्हणलं तर माझा मामाचाच ट्रॅक्टर आहे बघा. तर गाईज बघा सनसेट नंबर 1 झालं आहे आता आणि कोट्याकडं चाललो आता तर आता ते दूध काढून घेऊन जायचे घरला. चला तर मग गाईज घरी आला आणि हातपाय तोंड ते धुवून झाले. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय.